या भारतामध्ये अस्तित्वात असणारी व्यवस्था, या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असणारं सरकार म्हणजे निव्वळ घोडे बाजार चालवणारं आणि सर्वसामान्यांना त्रास देणारं, स्वतःची सत्तेची पोळी भाजून त्या सत्तेला गोचिडासारखे चिकटलेले हे दलिंदर भाडखाऊ आहेत. माननीय रविकांत भाऊंनी 4 दिवस उपोषणाला बसले, 5वा दिवस उजडला तरी पण कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. 5व्या दिवशी सरकार झुकलं आणि गिरीश महाजनांना पाठवलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती निर्णय होणार आहे. भाऊ नेमकं काय झालं? मी तर म्हणजे मी आजारी असल्यामुळे तुमच्याशी तर कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतोच. त्याच समवेत व्हिडिओ बनवून पण पाठिंबा दर्शवला होता आणि आज तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायलाच निघालो होतो. पण उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर सुटलं तर काय होतं? नाही, सर्वप्रथम रविदास साबळे पाटील हे माझे मित्र आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे. त्यांची कमरेचा त्यांना प्रॉब्लेम आहे डिस्कचा, तरीसुद्धा ते लांबचा प्रवास करून इथपर्यंत आले. त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एक लढणारा माणूस दुसऱ्या लढणाऱ्या माणसाला पाठिंबा देतो, ही गोष्ट काहीतरी घडवणारी आहे किंवा किंबहुना पुढचं काहीतरी चित्र, आशावादी चित्र दाखवणारी ही गोष्ट आहे. हां, त्या बैठकीत आजच्या काय झालं तर 5 दिवस आपण उपोषण करत होतो. आजचा 5वा दिवस होता. पहिले तर 3 दिवस डॉक्टर आले नाही तपासायला. म्हणजे त्यांनी असं ठरवून टाकलं, त्यांच्यावर प्रेशर होतं पॉलिटिकल सत्ताधारी. मी इथं आल्यानंतर मी बघितलं ह्या बुलढाणा जिल्हा आरोग्य केंद्राची बिलकुल ना दयनीय अवस्था आहे. आता पान हे एसी इथले बंद आहेत, अवेलेबल नाहीये. तिथं एसी लावलेले आहेत पण ते बंद येतं, माणसाला उकडतं येतं. म्हणजे हे स्पेशल वॉर्ड आहे, एकदम चांगली रूम आहे. ही सगळ्यात चांगली म्हणजे सगळ्यात शेवटची रूम आहे. डॉक्टर आहेत का विचारल्यानंतर ते नाहीत म्हणले. ती मशीन बंद आहे, पेशंट इथं ती लावलेलीच नाही. ती लावली की नुसती आवाज करते, टॉय 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 टॉय. म्हणजे पेशंट नेमका इथं सुकूनसाठी आलाय, नीट होण्यासाठी आलाय की डोक्याचं असं हे करण्यासाठी आलाय. 4 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. माझी या सरकारला स्पष्ट शब्दामध्ये इशारा आहे, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आणि फसव्या कर्जमाफीवरती, त्या जाचकाठी काढण्यावरती जर सकारात्मक निर्णय नाही घेतला तर आम्हाला मंत्रालयावरती यायला पण वेळ लागणार नाही. आणि तुमच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला भेटायला लोक येत असतील, तुमचे कार्यकर्ते येत असतील, आम्ही तुम्हाला भेटायला येऊ नाही तर खांद्यावरती चाबूक असेल, हातामध्ये रुग्ण असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न असतील आणि ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या दारात धडक द्यायला पण कमी करणार नाहीत. त्यामुळे बांडगुळांनो, सुधरा आणि लवकर निर्णय घ्या. सर्वसामान्य शेतकऱ्याची 2 लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. हे पात्र अपात्रतेमध्ये शेतकऱ्यांना अडकवून ठेवू नका आणि शेतकऱ्यांना गाजर देण्याचं काम करू नका.